कावळ्याचा मृत्यू फक्त अकस्मात किंवा अपघातानेच होऊ शकतो, किंबहुना तो अमर आहे, तो यमलोकीचा द्वारपाल आहे, शनिदेवाचं वाहन आहे. कावळ्याला पितर दिसतात आणि म्हणूनच पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे वरदान श्रीरामानेच कावळ्याला दिलेले आहे. मागे त्रेतायुगामध्ये सीतेच्या पायाला एका कावळ्याने चोच मारली, तेव्हा ती फार विव्हळली. रामाला ते पाहवलं नाही आणि मग त्याने दर्भाच्या काडीचा बाण केला आणि त्या कावळ्याचा डोळाच फोडला. तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला. नंतर समजलं की हा कावळा दुसरा तिसरा कुणी नसून इंद्राचा पुत्र जयंत आहे, ज्याने प्रथमच कावळ्याचे रूप धारण केलेले. त्याने प्रायश्चित्त मागितले, तेव्हा श्रीरामाने मग त्याला जीवात्मा दिसण्याचे वरदान दिले. तसेच तुला अर्पण केलेले भोजन हे पितरांना लाभेल असं सांगितलं. तेव्हापासूनच श्राद्धात पिंडाला कावळ्याचा स्पर्श होणं हे महत्वाचं मानतात. दर्भाला सुद्धा तेव्हापासूनच श्राद्ध कर्मामध्ये महत्व मिळालंय. आणि तेव्हाच बहुतेक कलियुगाचं वर्णन करताना श्री रामचंद्रांनी सीतामाईला सांगितलं की हंस चुभेगा दाना दुनका और कौवा मोती खाएगा ऐसा कलियुग आएगा. सर्वच धर्मात या अशा प्रकारच्या विधी असतात, परंतु त्यावेळी सगळ्यांची बोलती बंद असते. फक्त हिंदू धर्मातल्या या विधीकडे मात्र अंधश्रद्धा म्हणून पाहिलं जातं. पण खरं